आपण फोटोसिंथेसिस बघत होतो आणि किमी ऑस्मॉटिक हायपोथेसिस बघत होतो. याच्यामध्ये काय होतं, किमी ऑस्मॉटिक हायपोथेसिसमध्ये हे कुठं घडून येतं, थायलॉकॉइडमध्ये. हे आपलं काय आहे, थायलॉकॉइडचं मेम्ब्रेन आहे. हे जे बाहेरच्या बाजूला दिसतंय ते आउटर मेम्ब्रेन आणि हे जे आतल्या बाजूला दिसतंय ते त्याचं इनर मेम्ब्रेन. आणि मेम्ब्रेनवर काय असतात, फोटोसिस्टीम असतात. फोटोसिस्टीम 2 आणि फोटोसिस्टीम 1, राईट. यांचे नावं कशावरून दिलेत, त्यांच्या डिस्कवरीवरून दिलेत. आधी सगळ्यात कोणाचा आधी शोध लावला, कोणाची डिस्कवरी आधी झाली, PS1ची. आणि नंतर कोणाची झाली, PS2ची डिस्कवरी झाली, राईट. आता याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस लाईट PS2वर पडतोय, राईट, या पद्धतीने लाईट येणार, PS2वर पडणार. याच्यामुळं काय होणार, PS2 मधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते एक्साइटेड स्टेटमध्ये पोहोचणार आणि त्याच्यानंतर ते कुठून जाणार, इलेक्ट्रॉनची जी चेन आहे, त्याच्यानंतर हे इलेक्ट्रॉन कुठं जाणार, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरवर जाणार आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरवरून कुठं जाणार, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जाणार, राईट. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जाणार आणि तिथून ते PS1कडे जाणार, राईट. आता काय होतं आहे, इथं काय होतं आहे, आता हे इथं ATP पासून ATP बनतं आहे, राईट. त्याचाच वापर काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममधून ज्यावेळेस ते जातात ना इलेक्ट्रॉन, त्यावेळेस काय होतं आहे, तिथून ADP पासून ATP बनतं आहे आणि त्याच ATPचा वापर करून काय केलं जातं, जे बाहेरचे दोन हायड्रोजनचे ॲटम आहेत, हे काय बाहेरची बाजूला काय म्हणतो आपण, स्ट्रोमा. ही पूर्ण मोकळी जागा काय झाली आपली, स्ट्रोमा. आणि आतलं काय आहे आपलं, थायलॉकॉइड, हे ग्रीन कलरमधलं. आणि त्याच्यामधलं ह्या बाउंड्रीच्या आतमधलं हे काय सगळं लुमेन, राईट. आता काय होईल, बाहेरून दोन हायड्रोजन 2H+चे ॲटम येऊन जातील, राईट. आणि इथं पण फोटोलायसिस होऊन 2H+चे ॲटम तयार होतील. त्याच्यामुळे आपल्याकडे काय झालं, आता आतल्या बाजूला म्हणजे थायलॉकॉइडच्या आतमध्ये म्हणजे लुमेनमध्ये काय झालं, हायड्रोजनच्या ॲटमचं कॉन्सन्ट्रेशन वाढून गेलं आणि बाहेरच्या म्हणजे स्ट्रोमामध्ये हायड्रोजनच्या ॲटमचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन गेलं, राईट. आता काय होईल मग, याला बाहेर काढणं आहे आपल्याला. इथं हायड्रोजनचे ॲटम जास्त झाले त्याच्यामुळे त्यांना बाहेर फेकून देणे. तर मग ते बाहेर कसे फेकणार, ह्या प्रोटीन सिंथेसिसमधून. आता हायड्रोजनचे जे ॲटम्स आहेत ते कुठून जाणार आहेत आपले बाहेर, प्रोटीन चॅनल्समधून, राईट. हे F0 दोन प्रोटीन चॅनल्स आहेत आपल्याकडं, एक F0 आणि एक F1. F0 काय बाउंड्रीवर आहे, राईट, आणि F1 काय आउटर बाउंड्रीवर आहे. हे आतमध्ये F0 आणि F1 काय आउटर बाउंड्रीवर आहे त्याच्या. आणि ज्यावेळेस हायड्रोजनचे जे ॲटम आहेत ते बाहेर पडतात त्यावेळेस काय होतं, ADP पासून ATP तयार होतो, राईट. जे F0 आहे त्याला आपण काय म्हणतो, हे काय करतं F0, हे डिफ्युजन फॅसिलिटेट करतं, म्हणजे बाहेर 2H+ला बाहेर पडण्यासाठी मदत करतं. आणि F1 जे आहे ते काय करतं, आपल्याला ATPaseचं काम करतं. ATPase म्हणजे काय, ADP पासून ATP बनवणारं, राईट. त्याला हेल्प करणारं म्हणजे काय, ATPase. आता हे जे हायड्रोजन आहेत ते इथं थांबत नाहीत, ते काय होतात, इथून जात आहेत आणि हे इथं ह्या बाउंड्रीवर, आउटर बाउंड्रीवर काय होतं, ह्या थायलॉकॉइडच्या NADP असतात तिथून त्याच्यासोबत हे जाऊन मिक्स होतात, राईट. आणि त्याच्यापासून काय बनवतात, NADP पासून NADPH2, राईट. हे झालं आपलं केमी ऑस्मॉटिक हायपोथेसिस शॉर्टमध्ये. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये आपलं इथपर्यंत झालेलं होतं. आता इथून स्टार्ट करूया. द ATP synthase enzyme consists of two parts. One called F0 is embedded in the thylakoid membrane and forms a transmembrane channel that carries out facilitate diffusion of proton across the membrane. हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, दोन प्रोटीन चॅनल्स आहेत ज्याला ATP synthase enzyme पण म्हणतात, राईट. कोणते कोणते आहेत, F0 आणि F1. आता इथे F0 काय कुठं असतं, जे आपलं मेम्ब्रेन आहे थायलॉकॉइडचं त्याच्या म्हणजे मेम्ब्रेनवर असतं, राईट, एकदम मेम्ब्रेनवर, आउटर आणि इनर मेम्ब्रेनच्या मधोमध म्हणजे मेम्ब्रेनवर, राईट. आणि ते काय करत आहे, चॅनल दॅट कॅरीज आउट फॅसिलिटेट डिफ्युजन ऑफ प्रोटॉन्स अक्रॉस द मेम्ब्रेन. आता ते मेम्ब्रेनच्या बॉडीवर आहे, मग ते काय करणार, दरवाजाचं काम करणार, राईट, म्हणजे डोअरचं काम करणार. जे तिकडं प्रोटॉन म्हणजे काय, हायड्रोजन मॉलिक्युल ॲटमला आपण अजून काय म्हणतो, प्रोटॉन म्हणतो, कारण त्याच्यामध्ये फक्त एकच प्रोटॉन असतो आणि न्यूट्रॉन नसतो हायड्रोजनमध्ये. आणि इलेक्ट्रॉनला आपण एवढं काय, त्याचं मास ते काहीच राहत नाही एवढं, त्याच्यामुळे त्याला आपण इग्नोर करून टाकतो, राईट.
त्याच्यामुळे आपण हायड्रोजन ॲटमला काय म्हणतो, आपण प्रोटॉन म्हणतो, राईट. आणि हे जे आपलं F0 आहे ते काय करतं, एकदम बॉडीवर असतं, थायलॉकॉइडच्या मेम्ब्रेनवर असतं आणि ते दरवाजासारखं काम करतं, राईट. हायड्रोजनचे जे ॲटमचं ल्युमेनमध्ये काय झालेलं असतं, कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं, ते कमी करण्याचं काम करतं आणि हायड्रोजनचे ॲटम F0 मधून बाहेर पडत असतात. द अदर पोर्शन इज कॉल्ड F1 अँड पोर्ट्रूड ऑन द आउटर सर्फेस ऑफ द थायलॉकॉइड. आपण बघितलं होतं F1 कुठं आहे, जे आउटर मेम्ब्रेन आहे ना त्याच्यावर असतं, राईट. दॅट फेसेस स्ट्रोमा. म्हणजे आता कोणती बाजू आपल्या थायलॉकॉइडची स्ट्रोमाला फेस करते, बाहेरची बाजू, आउटर मेम्ब्रेन, राईट. The breakdown of gradient provides enough energy to cause conformational change in the F1 particle of the ATP synthase which makes एक मिनिट, हे कळालं. F0 काय कुठं असतं, थायलॉकॉइडच्या मेम्ब्रेनवर, आणि काय करतं ते ट्रान्समेम्ब्रेन चॅनल, म्हणजे चॅनल सारखं, म्हणजे एका दरवाजासारखं काम करतं. जे आपले प्रोटॉन म्हणजे हायड्रोजनचे ॲटम आहेत त्यांना बाहेर काढण्याचं, थायलॉकॉइडच्या लुमेनमधून त्याला स्ट्रोमामध्ये ढकलण्याचं काम कोण करतं, आपलं F0 करतं. आणि द अदर पोर्शन ऑफ द F1 अँड पोर्ट्रूड आता आपलं F1 काय कुठं असतं, जे आपलं आउटर मेम्ब्रेन ऑफ थायलॉकॉइड त्याच्यावर असतं. आता ते कुठं फेस करतं, आउटर मेम्ब्रेन ऑफ थायलॉकॉइड स्ट्रोमाकडे फेस केलेलं असतं, राईट. द ब्रेकडाउन ऑफ ग्रेडियंट प्रोव्हाइड्स enough energy to cause a conformal change in the F1 particle of the ATP synthase which makes enzyme synthesis several molecule of energy packed ATP. आता काय होतंय, आता जे आपलं F1 काय करतंय, जे आपलं ATP सिंथेसिसचं काम करतंय. कशामुळे करतं, जे प्रोटॉन ग्रेडियंटमध्ये चेंज होतोय, म्हणजे आपल्या लुमेनमध्ये प्रोटॉन म्हणजे हायड्रोजनचे ॲटम जास्त असतात, ते बाहेर पडताना काय होतं, एनर्जी रिलीज होते आणि म्हणजे चेंज होतो, आणि त्याच्यापासून ADP पासून काय होतं, ATP सिंथेसिस होतं, आणि ते ATP सिंथेसिसचं काम कोण करतं, F1, राईट. Chemiosmosis requires a membrane, a proton pump, a proton gradient and ATP synthesis. आता केमिओस्मोसिससाठी कशाची गरज आहे, मेम्ब्रेन जे आपल्याला थायलॉकॉइड देतं आहे, अ प्रोटॉन पंप जे आपला F0 आहे, अ प्रोटॉन ग्रेडियंट जो लुमेनमध्ये तयार झाला आहे, अँड ATP सिंथेसिस, आणि F1 काय आपलं ATP सिंथेसिस आहे, राईट. एनर्जी इज यूज टू पंप प्रोटॉन अक्रॉस मेम्ब्रेन टू क्रिएट ग्रेडियंट और हाय कॉन्सन्ट्रेशन प्रोटॉन विदिन द थायलॉकॉइड लुमेन. आता एनर्जी काय करते, एनर्जी कशासाठी वापरली जाते, जे आपलं प्रोटॉन पंप म्हणजे काय आपलं F0 आहे, राईट. त्याच्यातून प्रोटॉन F0तून बाहेर फेकण्यासाठी वापरले जाते. टू क्रिएट अ ग्रेडियंट और हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटॉन विदिन थायलॉकॉइड लुमेन, दोन कामासाठी वापरले जाते, राईट. एक आपलं जे हायड्रोजन ॲटम आहे ते लुमेनमध्ये टाकण्यासाठी आणि तिथून बाहेर काढून देण्यासाठी, दोन्हीसाठी एनर्जी वापरली जाते, राईट. ATP synthase has a channel that allows diffusion of proton back across the membrane. This releases enough of energy to activate ATP synthase enzyme that catalyze the formation of ATP. आता जे आपलं F0 मधून बाहेर पडतंय, राईट, आपला प्रोटॉन म्हणजे हायड्रोजनचा ॲटम त्याच्यामुळे काय होतंय, F0ला एनर्जी भेटते आणि ते काय करतंय, जे आपलं ADP होतं त्याच्यापासून ATP तयार करतंय. Along with the NADPH produced by the movement of electrons, the ATP will used to immediately in the biosynthesis reaction taking place in the stroma responsible for the fixing CO2 and synthesis of sugars. आता काय होतंय, NADP पासून NADPH2 बनवत आहे, राईट. आणि त्यासोबतच काय होतंय, जो CO2 ATP कशासाठी कामात येत आहे, जे आपलं CO2 फिक्सेशन आहे त्यासाठी कामात येत आहे. ते आता केल्विन सायकलमध्ये आपण बघणार आहे CO2चं फिक्सेशन कसं होतं, राईट. प्रोडक्ट्स ऑफ युसेज ऑफ ATP आणि NADPH. आता हे ATP आणि NADPH आपलं तयार झालं, राईट, आपल्या रिॲक्शनमध्ये केमिऑस्मोटिक हायपोथेसिसमध्ये आपण बघितलं की ATP आणि NADPH तयार होतात. मग आता त्यांचा उपयोग कुठं होतो हे आपण बघणार. प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन आर ATP, NADPH अँड O2. प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिॲक्शन आर ATP, NADPH अँड CO2. आपल्याला काय माहिती आहे, लाईट रिॲक्शनमध्ये काय तयार होतं, ATP तयार होतात
इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनच्या आसपास, राईट, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असतात तिथं. आणि NADPH कुठं तयार होतं, जे आपलं फोटो सिस्टीम वन असते डार्क रिॲक्शनमध्ये, तिथून फेरोटॉक्सिनकडं आपला इलेक्ट्रॉन जातो आणि तिथं काय तयार होतात, NADP पासून NADPH तयार होतात आणि आपला O2 रिलीज होऊन जातो वॉटरमधून, राईट. आता ऑफ दिस O2 diffuses out of chloroplast while ATP and NADPH are used to drive the process leading to synthesis of food, more accurately sugar, राईट. आता काय होतंय, आपल्याला माहिती आहे O2 काय होतंय, बाहेर निघून जातोय. O2 बाहेर कशातून निघतोय, आपला स्ट्रोमामधून निघतोय, राईट. डिफ्युजेस आउट ऑफ क्लोरोप्लास्ट, राईट, म्हणजे क्लोरोप्लास्टमधून शेवटी कशातून बाहेर पडणार आहे, आपल्याला माहिती आहे स्ट्रोमामधूनच बाहेर पडणार आहे. व्हाईल ATP and NADPH आर यूज टू ड्राईव्ह प्रोसेस लिडिंग टू द सिंथेसिस ऑफ फूड. मग आता काय होतं, उरलं काय, ATP आपलं काय काय तयार झालं, ATP, NADPH आणि O2 तयार झालं. आता O2 बाहेर निघून गेला, उरलं काय आपलं ATP आणि NADPH. आता हे दोन्ही गोष्टी कशासाठी वापरले जाणार, सिंथेसिस ऑफ फूड. आणि आपल्याला माहिती आहे आपले जे प्लांट आहे त्यांचं फूड काय, आपलं ग्लुकोज, राईट. आणि कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जाणार ते फूड, स्टार्चच्या फॉर्ममध्ये, राईट. हे आता शुगर म्हणजे काय, ग्लुकोज शेवटी, राईट. ॲक्युरेटली आपण त्याला ग्लुकोज म्हणतो. दिस इज, इथं शुगर म्हणलंय पण ते काय आपलं ग्लुकोजच आहे. दिस इज द बायोसिंथेटिक फेज ऑफ फोटोसिंथेसिस. आणि याला काय म्हणतो आपण, बायोसिंथेटिक फेज ऑफ फोटोसिंथेसिस. दिस प्रोसेस डज नॉट डायरेक्टली डिपेंड ऑन द प्रेझेन्स ऑफ लाईट बट इट डिपेंड ऑन द प्रोडक्ट ऑफ लाईट रिॲक्शन. आता ही जी सेकंड फेज आहे आपण ज्याला केल्विन सायकल पण म्हणतो, ती कशावर, ती पुढे येईल बघा. ती कशावर डिपेंड आहे, लाईटवर डिपेंड नाही आहे ती, पण जी लाईटपासून जे आपले तयार होतात ATP आणि NADPH, म्हणजे लाईट रिॲक्शनमधून जे प्रोडक्ट तयार होतात त्यांच्यावर डिपेंड आहे. बिसाइड्स CO2 अँड H2, राईट. हे तर आपल्याला बाहेरून घेणं आहे, H2O, CO2 आणि H2O बाहेरून घेणं आहे. इमिडिएटली आफ्टर लाईट बिकम्स अनअवेलेबल द बायोसिंथेटिक प्रोसेस कंटिन्यूज फॉर सम टाईम अँड देन स्टॉप, राईट. आता ही प्रोसेस कशावर डिपेंड आहे, ATP आणि NADPHवर. आणि ते ATP आणि NADPH कधी तयार होतात, लाईटच्या ज्यावेळेस लाईट अवेलेबल असतो त्यावेळेस. आणि जर लाईट अवेलेबल नसलं तर काय होणार, ATP आणि NADPH तयार होणार नाही. आणि हे तयार नाही झालं तर पुढची प्रोसेस होईल का, नाही. त्याच्यामुळे जी आपली पुढची प्रोसेस म्हणजे केल्विन सायकल काय होते, थोडा वेळ म्हणजे आपली काय म्हणतो आपण याला बायोसिंथेटिक सायकल किंवा बायोसिंथेटिक फेज म्हणतो. ती काय होते, जोपर्यंत लाईट आहे आणि ATP आणि NADPH तयार होत आहेत प्लांटमध्ये तोपर्यंत चालू राहते. आणि एकदा का लाईट म्हणजे सूर्यमावळा किंवा लाईट गेली, सनसेट झाला, त्यावेळेस काय होईल, लाईट राहणार नाही आणि ATP NADPH तयार होत नाही. मग ही प्रोसेस थोडा वेळ चालू राहते. जे जास्त ATP आणि NADPH तयार झालेले असतात त्यांचा वापर करून घेते. आणि एकदा का ते ATP आणि NADPH संपले की ही प्रोसेस पण स्टॉप होऊन जाते. आपण काय बघितलं, ATPचा आणि NADPHचा यूज बघितला. आता हा यूज कुठं होतोय, फूड तयार करण्यासाठी होतोय प्लांटमध्ये. आपण केल्विन सायकलमध्ये बघणार आहे, राईट, C3 आणि केल्विन सायकलमध्ये. CO2 इज कंबाईंड विथ H2O टू प्रोड्यूस CH2ON. म्हणजे आता काय होतं याच्यात, आपला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कशासोबत मिक्स होतोय, हायड्रोजन वॉटरसोबत, राईट. आणि हे काय तयार करतात, ग्लुकोज किंवा शुगर तयार करतात. ही CH2ON म्हणजे काय होतंय, आता हे इथला C, इथला H2 आणि इथला O, आणि काय तयार करतात हे चेन तयार करतात. N लिहिलंय बघा, N म्हणजे नंबर ऑफ चेन्स बनणार आहे त्याच्या, म्हणजे काय बनणार शेवटी ग्लुकोज किंवा शुगर बनणार आहे. इट वॉज ऑफ इंटरेस्ट टू सायंटिस्ट टू फाइंड आउट हाऊ दिस रिॲक्शन प्रिसिडेड. आता सायंटिस्टला वाटत होतं आता ही रिॲक्शन कशी तयार होते हे बघूया. म्हणजे सायंटिस्टला याचा शोध घ्यायचा होता की रिॲक्शन होती कशी आहे शेवटी. रॅदर व्हॉट वॉज द फर्स्ट प्रोडक्ट ऑफ फॉर्म व्हेन CO2 इज टेकन इन टू रिॲक्शन ऑर फिक्स. मग यांना बघायचं होतं की फर्स्ट प्रोडक्ट काय फॉर्म होतं, की डायरेक्ट लगेच ग्लुकोज तयार होतं असं तर नाही आहे ना. तर मग यांना काय बघायचं होतं की याची पूर्ण रिॲक्शन कशी आहे, याची पूर्ण सायकल कशी आहे. जस्ट आफ्टर World War II, among several efforts to put radioisotopes to beneficial use, the work of Melvin Calvin is exemplary. मग आता या सायकलचा शोध कोणी लावला, म्हणजे CO2चं फिक्सेशन कसं होतं आहे आणि त्याच्यापासून ग्लुकोज कसं तयार होतं आहे हे कोणी शोध लावला याचा, मेल्विन केल्विननी, राईट. हा एक सायंटिस्ट होता आणि त्याने जस्ट आफ्टर World War II म्हणजे 45-46च्या आसपास त्याने शोध लावलेला असेल. द यूज ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह 14C
राईट. आपल्याला माहिती आहे कार्बन 14 काय आहे, एक रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे. बाय हिम इन अल्गल फोटोसिंथेसिस स्टडी लेड टू डिस्कवरी दॅट फर्स्ट CO2 फिक्सेशन प्रोडक्ट वॉज 3 कार्बन ऑर्गॅनिक ॲसिड. आता त्यानं काय केलं, जो आपला रेडिओ ॲक्टिव्ह 14C वाला आपला जो कार्बन आहे त्याच्यापासून CO2 बनवला. राईट. म्हणजे त्याच्यापासून CO2 बनवला. का बनवला? कारण जे आपले कार्बन असतात, जे आपले रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल असतात, त्यांना आपण सहज चेक करू शकतो. म्हणजे हा कुठं चालला आहे, याच्यापासून काय बनतं आहे, कारण ते रेडिएशन इमिट करत असतात. राईट. मग आपल्याला रेडिएशनवरून सहज कळतं की कोणत्या, म्हणजे आता पुढचा प्रोडक्ट काय बनला आहे. जर आता CO2 पासून नवीन प्रोडक्ट तयार झाला, ह्या 14C वाल्या CO2 पासून जर नवीन प्रोडक्ट तयार झाला तर आपण सहज ओळखू शकतो. कारण जो प्रोडक्ट तयार झालेला असेल तो सुद्धा एक काय असेल, एक रेडिओ ॲक्टिव्ह प्रोडक्ट असेल. राईट. मग त्याच्यावरून आपण बघणार की कोणते कोणते प्रोडक्टमध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी आले, मग त्याच्यावरून कळणार की कार्बन कुठं कुठं वापरला गेलेला आहे. ही ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड टू वर्किंग आउट द कंप्लीट बायोसिंथेटिक पाथवे, हेन्स इट इज कॉल्ड केल्विन सायकल आफ्टर हिम. आता त्यानं काय केलं आहे, जो आपला बायोसिंथेटिक पाथवे म्हणजे आपला ATP पासून AT+ NADPH आहेत ना आपले, त्यांचा वापर करून आपण फूड बनवतो. त्याला काय म्हणतो आपण, बायोसिंथेटिक पाथवे. आणि त्याचा शोध कोणी लावला शेवटी, पूर्ण म्हणजे शोध म्हणजे कसं, त्यांनी पूर्ण शोधून काढलं कसं काम करतं आहे. कोणी केलं, कॅल्विनने केलं आहे. राईट. मेल्विन कॅल्विननं. तर मग त्याच्यामुळे काय दिलं त्याला ऑनर म्हणून, ते कॅल्विन सायकल नाव देऊन टाकलं त्यानं जे आपली सायकल शोधली होती त्याला, बायोसिंथेटिक पाथवेची सायकल शोधली होती त्याला आपण केल्विन सायकल म्हणतोय. राईट. कारण त्यानं शोधली होती म्हणून. द फर्स्ट प्रोडक्ट आयडेंटिफाईड वॉज 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड और इन शॉर्ट PGA. आता त्यांनी फर्स्ट शोध काय लावला, 3 कार्बनवाला एक कंपाऊंड लावला. राईट. त्यांनी काय सांगितलं, CO2चं फिक्सेशन होऊन काय होतं, एक 3 कार्बन ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतं आहे. म्हणजे 3 कार्बनवाला एक कंपाऊंड तयार होतं आहे. आणि त्याला नाव काय दिलं, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, किंवा शॉर्टमध्ये काय म्हणणार आपण, PGA. हे लक्षात ठेवा. PGAचं लॉंग फॉर्म काय होणार शेवटी, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. Scientists also tried to know whether all plants have PGA as the first product of CO2 fixation, or whether any other product was formed in the plants. आता सायंटिस्टनी काय विचार केला की आता हे एका प्लांटमध्ये आपण करून बघितलं, अल्गीमध्ये, याच्यामध्ये काय तयार होतंय. म्हणजे मेल्विन केल्विननं काय केलं, अल्गीचा वापर केला होता. तर मग त्यांनी बघितलं की आता PGS तयार होत आहे, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडच तयार होत आहे सगळ्या प्लांटमध्ये, की अजून काही प्रोडक्ट तयार होत आहेत वेगळ्या प्लांटमध्ये. मग त्यांनी काय केलं आहे, त्याच्यावर शोध घ्यायला सुरुवात केली. राईट. आपल्याला काय माहिती आहे, CO2चा फिक्सेशन करून प्लांट काय तयार करतात, 3 PGA म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. राईट. PGA तयार करत होते. राईट. त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडला PGA म्हणतो. आणि हे 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड म्हणजे त्याच्यात किती कार्बन आहेत, 3. राईट. 3 म्हणजे 3 कार्बनसाठी. मग त्यांनी काय विचार केला की सगळ्या प्लांटमध्ये 3 PGS तयार होते की काही वेगळं पण प्रोडक्ट तयार होतात. एक्सपेरिमेंट कंडक्टेड ओव्हर वाईड रेंज ऑफ प्लांट्स लेड टू डिस्कवरी ऑफ अनदर ग्रुप ऑफ प्लांट्स. मग आता सायंटिस्टने काय केलं, वेगवेगळ्या प्लांटवर स्टडी करणं सुरुवात केलं. आणि खूप सारे प्लांटवर स्टडी केल्यानंतर त्यांची एक गोष्ट लक्षात आली की अजून एक ग्रुप आहे प्लांटचा, where the first stable product of CO2 fixation was again an organic acid, but one which had 4 carbon atom in it. मग आता काय होतं, त्यांनी त्या जो प्लांटचा ग्रुप होता नवीन त्यांना सापडलेला, त्याच्यामध्ये त्यांना काय दिसून आलं की हे प्लांटसुद्धा CO2चं फिक्सेशन करतात. म्हणजे त्यांचं फर्स्ट जे प्रोडक्ट राहील CO2चं फिक्सेशन नंतर ते पण ऑर्गॅनिक ॲसिडच आहे, पण त्याच्यामध्ये काय 4 कार्बन ॲटम आहेत. राईट. त्या प्लांटमध्ये काय आपण काय बघितलं आहे, CO2चं फिक्सेशन करून प्लांट काय तयार करतात, 3 कार्बनवाला एक प्रोडक्ट तयार करतायत. त्याला आपण काय म्हणतो, PGA म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. मग अजून काही प्लांटवर त्यांनी स्टडी केली. त्याच्यानंतर काय लक्षात आलं त्यांच्या की अजून एक प्लांटचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन झाल्यानंतर ते पण एक ऑर्गॅनिक ॲसिड आहे, पण मग त्याच्यामध्ये काय 4 कार्बनवाला ॲटम आहेत, म्हणजे 4 कार्बन ॲटम आहेत त्या प्रोडक्टमध्ये. दिस ॲसिड वॉज आयडेंटिफाईड टू बी ऑक्झो ॲसेटिक ॲसिड और OAA. मग त्यांनी जो ॲसिड होता ऑर्गॅनिक ॲसिड त्याला काय नाव दिलं, ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड, किंवा आपण त्याला शॉर्टमध्ये काय म्हणणार, OAA. काय जे काही प्लांट होते ते काय तयार करतात, PGA म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड.
आणि काय प्लांट काय तयार करतात, 4 कार्बन कंपाऊंड, काय म्हणतो आपण त्याला, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किंवा शॉर्टमध्ये काय म्हणणार OAA. PGA आणि OAA हे 2 प्रोडक्ट तयार होतात 2 वेगवेगळ्या प्लांटमध्ये, राईट. म्हणजे प्लांटचे 2 वेगळे ग्रुप आहेत. एक ग्रुप काय तयार करतो, PGA तयार करतो, ज्याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम राहतात. आणि दुसरा ग्रुप काय तयार करतो, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किंवा शॉर्टमध्ये आपण त्याला काय म्हणतो OAA म्हणतो, राईट. आणि याच्यामध्ये किती कार्बन कंपाऊंड आहेत, 4 कार्बन ॲटम्स आहेत याच्यामध्ये, राईट, OAA मध्ये. सिन्स देन CO2 assimilation during photosynthesis was said to be 2 main types, राईट. मग आता CO2च्या ॲसिमिलेशनमध्ये त्यांनी काय सांगितलं, फोटोसिंथेसिसमध्ये CO2 जे फिक्सेशन होतं त्याचे 2 टाईप्स आहेत, राईट. 2 टाईप्सचे प्लांट आहेत त्याच्यावरून. दोज प्लांट्स इन विच फर्स्ट प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन इज C3 ॲसिड किंवा PGA. मग पहिल्या टाईपच्या प्लांटमध्ये काय होतं आहे, CO2चं फिक्सेशन होऊन कोणतं तयार होत आहे, C3 म्हणजे 3 कार्बन ॲटमवाला ॲसिड तयार होतो आहे, त्याला आपण काय म्हणणार, C3 ॲसिड किंवा PGA म्हणणार, राईट. आणि दुसऱ्यामध्ये, आणि त्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार, C3 पाथवे. आणि दोज विच द फर्स्ट प्रोडक्ट वाज ऑफ C4 ॲसिड, म्हणजे ज्याच्यामध्ये 4 कार्बन, ज्या प्लांटमध्ये 4 कार्बनच्या ॲटमवाला कंपाऊंड तयार होतो किंवा ॲसिड तयार होतं, त्यांना आपण काय म्हणणार, C4 ॲसिड किंवा OAA म्हणतो, राईट. आणि त्या जी सायकल आहे तिला काय म्हणणार, C4 पाथवे. आता 2 पाथवे आलेत आपल्याकडे, एक C3 पाथवे ज्याच्यामध्ये तयार काय होतं, फर्स्ट कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होऊन कोणतं प्रोडक्ट तयार होतं, PGA. आणि सेकंड पाथवेमध्ये काय होतं आहे, C4 ज्याला आपण C4 पाथवे म्हणतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन होऊन 4 कार्बन ॲटमवाला प्रोडक्ट तयार होतं आहे किंवा ॲसिड तयार होतं आहे, आपण त्याला काय म्हणतो, OAA म्हणतो, राईट, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, OAA. आणि त्याची जी सायकल आहे त्याला काय म्हणणार, C4 पाथवे. आपल्याकडे 2 पाथवे झाले, C3 पाथवे आणि C4 पाथवे, राईट. द प्रायमरी ॲक्सेप्टर ऑफ CO2. मग त्याने सायंटिस्टने काय विचार केला, आता CO2 तर येतं आहे प्लांटमध्ये, पण ते आता जातं आहे कुठं, फर्स्ट टाईमला डायरेक्ट H2O सोबत त्याची रिॲक्शन होत नाही, आपण बघितलं आहे. तर मग त्यांनी स्टडी केली की आता हे CO2 जातं आहे कुठं. तर मग त्यांनी काय स्टडीमध्ये त्यांना काय दिसून आलं की ते एका 5 मॉलिक्युलवाल्या कार्बन किटोस शुगरकडे जात आहे, ज्याला आपण रायबुलोज बायफॉस्फेट म्हणतो, राईट, किंवा शॉर्टमध्ये काय म्हणणार, RUBP. The studies very unexpectedly showed that the acceptor molecule was a 5 carbon ketose sugar, ribulose biphosphate. मग त्यांनी स्टडीमध्ये त्यांच्या काय लक्षात आलं की जो कार्बन डायऑक्साईड येतो ॲटमॉस्फिअरमधून तो डायरेक्ट कुठं जातोय, जी 5 कार्बनवाली किटोस शुगर आहे तिच्याकडे जातोय, त्याला आपण काय म्हणतो, रायबुलोज बायफॉस्फेट किंवा RUBP म्हणतो, राईट. हे लक्षात ठेवा, RUBP भरपूर वेळेस पुढे वापरले जाणार आहे. The scientists also took a long time and conducted many experiments to reach this conclusion. मग आता सायंटिस्टनी खूप लॉंग टाईम घेतला, म्हणजे खूप वेळ लागला त्यांना या कन्क्लुजनपर्यंत पोहोचण्यासाठी, खूप वर्ष निघून गेले त्यांचे. दे ऑल्सो बिलीव्ह दॅट सिन्स द फर्स्ट प्रोडक्ट वॉज C3 ॲसिड, द प्रायमरी ॲक्सेप्टर वुड बी अ 2 कार्बन कंपाऊंड. मग त्यांना फर्स्ट म्हणजे सुरुवातीला काय वाटत होतं की आता आपलं फर्स्ट प्रोडक्ट काय निघतं, एक C3 ॲसिड, म्हणजे याच्यामध्ये 3 कार्बन ॲटमवाला कंपाऊंड निघतोय. तर मग आपल्याकडे काय झालं, 3 कार्बनवाला कंपाऊंड करण्यासाठी आपल्याकडं CO2 मध्ये 1 कार्बन आहे, राईट, आधीपासून CO2 मध्ये 1 कार्बन आहे, कार्बन ॲटम आहे. मग आपल्याला 3 कार्बनचा कंपाऊंड बनवण्यासाठी अजून किती कार्बनची गरज आहे, 2 कार्बनची गरज आहे फक्त, राईट. मग हा एक कार्बनचा ॲटम आणि ते 2 कार्बनचे ॲटम मिळून काय करणार, C3 ॲसिड तयार करणार. द प्रायमरी ॲक्सेप्टर वुड बी 2 कार्बन कंपाऊंड. पण मग त्यांनी बरेच वर्ष याच्यावर काम केलं, मग त्यांच्या लक्षात आलं की हे 2 कार्बनचा कंपाऊंड नाही आहे जो कार्बन डायऑक्साईडला ॲक्सेप्ट करतोय, तर तो किती, 5 कार्बनवाला कंपाऊंड आहे, त्याला आपण काय म्हणतो, RUBP किंवा रायबुलोज बायफॉस्फेट म्हणतो, राईट. म्हणजे सायंटिस्टला सुरुवातीला काय वाटत होतं की आता C3 म्हणजे 3 कार्बन ॲटमवाला एक प्रोडक्ट तयार होतो आहे, तर मग आपल्याला 3 कार्बन ॲटमवाला तयार होण्यासाठी आपल्याला कंपाऊंड किती ॲटमचा लागेल, 2 ॲटमवाला लागेल, राईट. कारण आपल्याला कार्बन डायऑक्साईडमधून एक C येतोय आणि इकडं 2 कार्बन ॲटमवाला एक कंपाऊंड असेल ज्याच्यासोबत हा C मिक्स होऊन जाईल, मग 3 कार्बन ॲटमवाला एक प्रोडक्ट तयार होईल, म्हणजे C3 ॲसिड तयार होईल. पण मग त्यांच्यानंतर लक्षात काय आलं की याच्यामध्ये 2 कार्बन कंपाऊंड राहत नाही, तर तो 5 कार्बन कंपाऊंड राहतो, ज्याच्यामध्ये 5 कार्बन डायऑक्साईड असतात,
5 कार्बन डायऑक्साईड कार्बनचे ॲटम असतात, राईट. 5 कार्बनचे ॲटम असतात आणि आपण त्याला काय म्हणतो 5 कार्बन RUBP. RUBPचं फुल फॉर्म काय आहे? रायबोलोज बायफॉस्फेट. आता आपण काय बघणार? केल्विन सायकल बघणार. केल्विन सायकलमध्ये काय आहे हे बघा. केल्विन सायकल इथं दाखवली आहे आणि हे काय आपलं क्लोरोप्लास्ट आहे, राईट. हे आपलं झालं क्लोरोप्लास्ट सगळं, इनर मेम्ब्रेन आउटर मेम्ब्रेन याच्यात आहेच. आणि हे मधलं काय हे बघा, हे काय आपलं थायलॉकॉइड, हे ग्रॅनम दाखवलं आहे. थायलॉकॉइड काय ते ह्या एक डिस्क सिंगल डिस्क आहे त्याला काय म्हणणार थायलॉकॉइड, आणि कंप्लीट बंचला काय म्हणणार आपण ग्रॅनम. आणि ह्या थायलॉकॉइड किंवा ग्रॅनमच्या आजूबाजूची जी मोकळी जागा आहे, राईट, ही कंप्लीट मोकळी जागा, तिला आपण काय म्हणणार स्ट्रोमा म्हणणार. आता हे बघा लाईट रिॲक्शन कुठं घडून येते? या थायलॉकॉइडमध्ये किंवा ग्रॅनममध्ये घडून येते. आणि जी केल्विन सायकल ती कुठं घडून येते? आपली स्ट्रोमामध्ये घडून येते. हे लक्षात ठेवा. लाईट रिॲक्शन कुठं घडतात? थायलॉकॉइड किंवा ग्रॅनममध्ये. आणि जी आपली केल्विन सायकल आहे ती कुठं घडून येते? स्ट्रोमामध्ये. लाईट रिॲक्शनमध्ये काय होतंय? लाईट येतोय आणि थायलॉकॉइडवर किंवा ग्रॅनमवर पडतोय आणि इकडून H2O येतोय, राईट. वॉटर येतंय आणि लाईट येतोय आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतात? ATP भेटतं आणि NADPH2 भेटतं, राईट. हे बघा ATP आणि NADPH2 भेटलं आहे आपल्याला. आणि अजून काय तयार झालं? O2 ऑक्सिजन रिलीज होऊन गेला आपला ॲटमॉस्फिअरमध्ये थ्रू स्टोमाटा. आता हे ATP आणि NADPH2 काय होतात? केल्विन सायकलमध्ये वापरले जातात, राईट. ATP ही सायकल रन करायला वापरले जाते. म्हणजे एक ATP काय आपली एनर्जी करन्सी, आणि आपली सायकल रन करायसाठी आपल्याला काय लागते? एनर्जी लागते. तर मग ATP कशासाठी वापरले जाणार? ही सायकल रन करण्यासाठी, राईट. मग आता सायकल रन केली म्हणजे एक फॉस्फेट वापरला जाणार. मग तो फॉस्फेट वापरला गेल्यामुळं काय होणार? आपला हा ATP पासून परत ADP तयार होणार, राईट. ATPची एनर्जी वापरली गेली, त्याच्यापासून परत ADP तयार होणार आणि ते परत लाईट रिॲक्शनसाठी परत वापरले जाणार, राईट. ADP पासून परत ATP तयार होणार आणि सायकल कॅरी आउट होणार, राईट. लाईट रिॲक्शनमधला ATP इथं केल्विन सायकलमध्ये वापरला जाणार आणि परत त्याच्यापासून काय तयार होणार? ADP तयार होणार. हा ADP इथं जाणार लाईट रिॲक्शनमध्ये, परत स्वतःला ATP तयार करून ATP बनवून घेणार आणि परत केल्विन सायकलमध्ये येणार. आणि आता हे बघा, आता इथं काय होणार? NADPH2. आपण लाईट रिॲक्शनमध्ये काय बनवलं? NADPH2. आता NADPH2 मधला जो आपल्याला काय काय येतं केल्विन सायकलमध्ये? CO2 येतोय आणि इकडून NADPH2 येतोय. आता इथं H2 आहे. आपल्याला ग्लुकोज बनवण्यासाठी काय लागतं? C6H12O6 हा आपला ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये काय आहे? C6 म्हणजे काय? कार्बन आहे. H6 म्हणजे हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. हे 3 आपल्याला मॉलिक्यूल ॲटम लागतात. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे ॲटम लागतात आपल्याला. तर आपल्याला कार्बन कुठून येणार? ह्या CO2 मधून. ऑक्सिजन कुठून येणार? ह्या CO2 मधून. उरला काय फक्त आपला हायड्रोजन कुठून येणार? ह्या NADPH2 कडून. NADPH2 मध्ये आता इकडून CO2 येणार, इथून NADPH2 मधला हायड्रोजन येणार आणि यांच्यापासून ग्लुकोज तयार होणार, शुगर तयार होणार. उरलं H2 याच्यातून. आता NADPH2 मधून H2 तो वापरला गेला, उरला काय फक्त NADPH. ते रिटर्न परत लाईट रिॲक्शनकडे जाणार आणि परत त्याचा लाईट रिॲक्शनमध्ये NADPH2 बनणार आणि परत ते केल्विन सायकलमध्ये वापरलं जाणार, राईट. आता कळलं लाईट रिॲक्शनचे प्रोडक्ट केल्विन सायकलमध्ये कसे वापरले जातात ते. जे आपले ATP बनतात, NADPH2 बनतात. आपण मागं बघितलं होतं ना, ATP आणि NADPH2 कुठं वापरले जातात? केल्विन सायकलमध्ये. ते कशा पद्धतीने वापरले जातात कळालं? ATP सायकल रन करण्यासाठी आणि NADPH2 कशासाठी वापरला जातो? हायड्रोजन रिलीज करण्यासाठी, म्हणजे ग्लुकोज तयार करण्यासाठी, राईट. आणि लास्टला आपला केल्विन सायकलचा प्रोडक्ट काय? आपला शुगर, जे आपलं काय फूड आहे. आणि याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर करणार? प्लांटमध्ये, शुगरच्या फॉर्ममध्ये. हे झाले आपली केल्विन सायकलची, म्हणजे केल्विन सायकल कुठं घडून येते हे दाखवलं आहे. Kelvin and his co-workers then worked out the whole pathway and showed the pathway operated in the cyclic manner. The RUBP was generated. मग आता त्यांनी काय दाखवलं? केल्विन, मेल्विन आणि त्याचे जे बाकीचे साथी होते, म्हणजे त्याचे जे कलिग होते, त्यांनी काय केलं? या पूर्ण सायकलवर काम केलं आणि त्यांनी सांगितलं की आता हे पूर्ण सायकल कशी होते हे त्यांनी दाखवून दिलं. द पाथवे ऑपरेट्स अँड वेअर द शुगर इज सिंथेसाइज. मग त्यांनी काय दाखवलं? आता हे पाथवे कसा ऑपरेट केला जातो, राईट. म्हणजे कंप्लीट सायकल कशी बनते, हा पाथवे कसा ऑपरेट होणार आणि याच्यापासून शुगर कशी सिंथेसाइज होणार हे त्यांनी दाखवून दिलं. कॅल्विन पाथवे ऑकर्स इन ऑल फोटोसिंथेटिक प्लांट्स
इट डज नॉट मॅटर वेअर दे हॅव C3 और C4 पाथवेज. मग आता केल्विन जो पाथवे आहे केल्विनचा तो आता सगळ्या प्लांटमध्ये होणार. मग त्याचं C3 किंवा C4 प्लांटमध्ये म्हणजे C3 प्लांट आहेत किंवा C4 प्लांट आहेत ह्या दोन्ही प्लांटमध्ये पण केल्विनचा पाथवे कॅरी आउट होणार म्हणजे होणार. जेवढे फोटोसिंथेटिक प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये केल्विन पाथवे वापरले जाणार म्हणजे वापरले जाणार. राईट. आता हे बघा हा आपला काय आहे केल्विन पाथवे. याच्यामध्ये काय होतंय आपला हे बघा H2O येतोय ॲटमॉस्फिअरमधून आणि CO2 येतोय. राईट. कार्बन डायऑक्साईड येतोय आणि H2O येतोय. आणि हे आपलं काय आहे आणि यांचं काय होतंय कार्बोक्सिलेशन होतंय. राईट. इथं काय असणार आपलं हे बघा हे काय आपलं रायबोज 1,5 बायफॉस्फेट म्हणजे हे आपलं 5 कार्बन कंपाऊंडवाली आपली काय होते 5 कार्बन ॲटमवाला एक कंपाऊंड आहे. त्याला काय म्हणणार RUBP म्हणतो ना आपण ते हे येते रायबोज 1,5 बायफॉस्फेट म्हणजे हे आपलं RUBP. आणि हे काय प्लांटकडं आधीपासून आहे RUBP. राईट. स्वतःच RUBP प्लांटकडं आधीपासून आहे. ज्याच्यामध्ये किती कार्बन आहेत 5 कार्बन 5 रायबोज 1,5 बायफॉस्फेट याच्यामध्ये कार्बन किती आहेत 5. राईट. हे लक्षात ठेवा 5 कार्बनवाला कंपाऊंड आहे. आणि आता काय होणार ॲटमॉस्फिअरमधून CO2 येणार आणि H2O येणार. मग काय होणार कार्बोक्सिलेशन म्हणजे काय होणार कार्बनचं फिक्सेशन होणार. आणि त्याच्यापासून काय होणार आता किती ॲटम झाले एक कार्बन ॲटम आणि आपल्याकडं RUBP मध्ये किती कार्बन होते 5 कार्बन होते आणि CO2 मधून किती कार्बन भेटणार एक कार्बन भेटणार. दोन्ही मिळून किती कार्बन झाले 5 अधिक 1 6 कार्बन झाले. राईट. आपल्याकडे किती झाले 6 कार्बन झालेत 6 कार्बन ॲटम झालेत. आणि आता कार्बनचं फिक्सेशन होऊन काय होणार 3 फॉस्फोग्लिसरेट तयार होणार. आणि 3 फॉस्फोग्लिसरेट म्हणजे काय 3 कार्बनवाला ॲटम 3 कार्बन ॲटमवाला एक प्रोडक्ट तयार होणार. मग आपल्याकडे 6 कार्बन झालेत तयार इकडून 5 आणि इकडून 1 हे झाले 6 कार्बन ॲटम. मग आता याचे 2 तुकडे होणार. मग ज्याच्यामध्ये 3 फॉस्फोग्लिसरेट म्हणजे आता हे किती टाइम्स तयार होणार 2 × 3 फॉस्फोग्लिसरेट. राईट. कारण आता ह्या 3 कार्बन ॲटमवाला एक मॉलिक्युल आहे. राईट. 3 फॉस्फोग्लिसरेट मग हे 2 3 फॉस्फोग्लिसरेट तयार होणार कारण आपल्याकडे 6 कार्बन होते का आणि त्याचे 3 फॉस्फोग्लिसरेट म्हणजे 3 कार्बनवाला ॲटम तयार झाला. म्हणजे आपल्याकडे 3 फॉस्फोग्लिसरेट किती तयार होणार 2 तयार होणार. राईट. मग याचं रिडक्शन होणार म्हणजे हायड्रोजन सोबत मॅच होणार. त्याच्यामुळे काय होणार ATP + NADPH वापरले जाणार आणि त्याच्यापासून काय होणार ATP वापरले जाणार त्याच्यापासून ADP तयार होणार आणि NADPH आहे त्याच्यापासून आपल्याला काय भेटणार हायड्रोजन भेटणार. राईट. आणि हे याच्यापासून काय होणार ट्रायफॉस फॉस्फेट तयार होणार. ट्रायफॉस फॉस्फेट म्हणजे काय आपलं सुक्रोज ग्लुकोज आपलं जे स्टार्च आहे ते तयार होणार आहे. राईट. इथं आपलं ग्लुकोज तयार कुठं होतं इथं ट्रायफॉस फॉस्फेट. ट्रायफॉस फॉस्फेट म्हणजे किती आपल्याला किती कार्बन लागतात आपल्याकडं 6 कार्बन लागतात. याच्यामध्ये आपल्याला 3चे 2 भेटले होते. राईट. याच्यातून 6 इकडे आलेत आणि आपल्याकडे NAD आपल्याला काय काय गरज होती कार्बनची गरज होती ऑक्सिजनची गरज होती आणि हायड्रोजनची गरज होती. आता 6 कार्बन आपला याचा फॉर्म्युला काय ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आपला C6. राईट. हँडरायटिंग इथं बरोबर नाही येणार H12 आणि O6. राईट. C6H12O6 हा आपला काय ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. आता काय झालंय आपल्याकडं 6 कार्बन आलेत का हे बघा इथले 5 कार्बन आणि इथला CO2 मधला 1 कार्बन हे झाले आपले 6 कार्बन. राईट. ते 3 फॉस्फोग्लिसरेट म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरेट तयार झाले त्याच्यातून आपल्याला किती भेटणार 6 कार्बन भेटणार. आता H12 कुठून येणार हे H2O मधून. राईट. हे H2O मधून आपल्याला किती 12 हायड्रोजनचे ॲटम भेटून जाणार. राईट. त्याचं काम झालं. पण मग आता हे H2O डायरेक्ट भेटलेले आहे का नाही ते कसे भेटलेत आपल्याला हे जे NADPH2 होतं ना त्याच्यातून त्याचं रिडक्शन होणार त्याच्यातून त्याचं कसं होणार रिडक्शन होणार आणि त्याच्यापासून हायड्रोजनचे ॲटम वेगळे होऊन जाणार. राईट. आणि NADP मधून H निघून जाणार आणि काय राहणार फक्त NADP आणि हा H कुठं वापरला जाणार हा ग्लुकोज तयार करण्यासाठी वापरला जाणार. राईट. आणि ATP काय करताय ग्लुकोज तयार करायला मदत करते त्याच्यामुळे याची एनर्जी वापरली जाते.
आणि ATP पासून मग काय एनर्जी वापरल्या गेल्यामुळं काय तयार होणार, ADP तयार होणार, राईट. आणि NADPHचं हायड्रोजन निघून गेल्यामुळं काय होणार, NADP तयार होणार. आणि उरलं काय, ऑक्सिजनचे मॉलिक्यूल कुठून भेटणार, ह्या CO2 मधून भेटणार, राईट. काय काय भेटतंय बघा, हे बघा इथं आपल्याला H2 ची तशी गरज नाही आहे, राईट. आता इथं काय काय होतंय, आपल्याकडे काय काय एक 5 कार्बनवाला एक कंपाऊंड आहे, ज्याला आपण काय म्हणतो, RUBP. RUBP म्हणजे काय, रायबुलोज बायफॉस्फेट म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये कार्बनचे किती ॲटम आहेत, 5 ॲटम आहेत. आणि मग आपण काय केलं, ॲटमॉस्फिअरमधून CO2 घेतला, ज्याच्यामध्ये आपल्याकडे किती ॲटम होते, व एक ॲटम होता कार्बनचा. आणि याच्यानंतर काय झालं, कार्बनचं फिक्सेशन झालं आणि त्याच्यापासून काय तयार झालं, आपला फर्स्ट प्रोडक्ट 3-फॉस्फोग्लिसरेट तयार झाला. आता या 3-फॉस्फोग्लिसरेटमध्ये आपल्याला 3च कार्बनचे ॲटम आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडं 3-फॉस्फोग्लिसरेटचे किती मॉलिक्यूल तयार झाले असणार, 2 मॉलिक्यूल तयार झाले असणार. मग याचं परत रिडक्शन होणार, याच्यामध्ये एनर्जी लागणार रिडक्शनसाठी. तर मग काय होणार, एनर्जी लागल्यामुळं आपला जो ATP होता, एनर्जी करन्सी काय आपला ATP. मग या ATP पासून काय तयार होणार, ADP तयार होणार, एनर्जी वापरल्या गेल्यामुळं. आणि हा जो NADP आला होता आपल्याकडं लाईट रिॲक्शनमधून, त्याच्यामधला H आपल्याला का जो आपला ग्लुकोज आहे तो तयार करण्यासाठी वापरला जाणार, या ग्लुकोजसाठी आपला H वापरला जाणार. त्याच्यामुळे NADP H मधून H निघून जाणार, उरणार काय फक्त NADP, राईट. ADP प्लस NADP तयार होणार आणि हे ADP आणि NADP परत लाईट रिॲक्शनमध्ये जाणार, स्वतःला ATP आणि NADP H मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. मग आपल्याकडे काय काय झालं, कार्बन डायऑक्साईड आले, राईट. हायड्रोजनचे ॲटम पण आले NADP H मधून. आणि उरलेलं ऑक्सिजन कुठून येणार, CO2 मधून. मग आपला काय तयार होऊन जाणार, आपला ग्लुकोज तयार होऊन जाणार, C6H12O6. ग्लुकोज कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जाणार, स्टार्चच्या फॉर्ममध्ये. आणि परत जे आपलं आता काय होणार, आपल्याकडं ग्लुकोज किती ॲटमवाला कंपाऊंड आहे, 6 कार्बन ॲटमवाला. पण आपल्याला आता काय करणं आहे, आपलं जे रायबोज बायफॉस्फेट घेतलेलं आहे आपण या आपल्या सायकलमध्ये सुरुवातीला, जे आपलं लिपमध्ये म्हणजे आपलं क्लोरोप्लास्टमध्ये, त्याला आपल्याला वापस करून देणं आहे त्याला, राईट. या रायबोज बायफॉस्फेटला आपल्याला वापस करून देणं आहे. याच्यामध्ये कार्बन किती, 5. मग आपण काय करणार, याच्यातून या ग्लुकोजमधून काय करणार, आपण 5 कार्बन तोडून टाकून देणार, राईट. मग आता 5 कार्बन तोडणं म्हणजे आपल्याकडे किती कार्बन राहील, फक्त या ग्लुकोजमध्ये आपल्याकडे ग्लुकोज तयार झालं होतं आणि आपल्याला परत रायबोलोज बायफॉस्फेट आपल्याला वापस करून देणं आहे, राईट. त्या लिपला स्वतःचं रायबोलो बायफॉस्फेट आपल्याला परत पुढल्या सायकलसाठी वापरणं आहे, राईट. आणि त्या लिपकडं कसं आहे, म्हणजे क्लोरोप्लास्टकडं कसं लिमिटेड अमाऊंटमध्ये आपलं रायबोलोज बायफॉस्फेट आहे. तर मग आपण एकदा वापरलं इथं आपलं शुगर तयार करण्यासाठी किंवा आपलं ग्लुकोज तयार करण्यासाठी आपण याचा आता वापर करून घेतला, पण आपल्याला त्याला वापस पण करून देणं आहे. तर मग आपण 5 कार्बन याच्यातून 5 कार्बनवाला कंपाऊंड वापस करून टाकणार याला, राईट. म्हणजे क्लोरोप्लास्टला आपण आपला 5 कार्बनवाला आपला कंपाऊंड रिटर्न करून टाकणार. आता या कार्बनमधून 5 कार्बन निघून गेले तर उरणार किती, फक्त 6 कार्बनमधून 5 कार्बन गेले, आपल्याकडे किती उरणार, फक्त एकच कार्बन उरणार. मग 1 कार्बनपासून आपण शुगर तयार करू शकतो का, नाही, राईट. तर मग आपण काय करणार, मग आता दरवेळेस काय होतंय, एकदा आपण सायकल रन केली, राईट, तर मग आपल्याकडं 1 कार्बन येतोय, कारण आपल्याला 5 शुगर तयार होते, त्याच्यातून आपल्याला 5 कार्बन आपल्याला वापस करून द्यायचे, राईट, क्लोरोप्लास्टला. तर मग आपण एकदा सायकल रन केली, आपल्याकडं 1 कार्बन आला, परत आपण काय करणार, 2दा सायकल रन करणार. मग इथं किती कार्बन जमा होणार, 2 कार्बन जमा होणार. 3दा रिपीट करणार, आपल्याकडे 3 कार्बन जमा होणार. असं 6 वेळेस केल्यावर काय होणार, आपल्याकडे 6 कार्बन जमा होणार, राईट. 6 कार्बन जमा झाले तर मग आपण आता काय बनवू शकतो, C6H12O6 बनवू शकतो, म्हणजे आपला ग्लुकोज बनवू शकतो, राईट. मग ज्यावेळेस आपले 6 कार्बन जमा होतील त्यावेळेस आपण ग्लुकोज बनवणार. आणि आपण दरवेळेस काय करतोय, उरलेलं रायबोलोज बायफॉस्फेट आपण रिटर्न करून देतोय, राईट. आपण त्याचं जे रायबोलोज बायफॉस्फेट घेतलं होतं सायकलमध्ये ते त्याला वापस करून देतोय, म्हणजे याची सायकल कंप्लीट होते. आणि आपल्याला फक्त दरवेळेस काय राहतंय, फक्त 1 कार्बन राहतोय. तर मग आपण काय करणार, ही सायकल 6 वेळेस रन करणार आणि त्यावेळेस आपल्याला 1 मॉलिक्यूल भेटणार ग्लुकोजचा, हे लक्षात ठेवा. कारण दरवेळेस आपल्याला एकच कार्बन भेटतोय, एकच कार्बन ॲटम भेटतोय आणि आपल्याला गरज कितीची आहे, 6 कार्बन ॲटमची गरज आहे. तर मग आपल्याला ही सायकल 6 वेळेस रन करावं लागणार, त्यावेळेस आपल्याला 6 कार्बन ॲटमवाला ग्लुकोजची शुगर तयार होणार, राईट.
म्हणजे आपल्याला केल्विन सायकल 6 वेळेस रन करावं लागते, त्यावेळेस आपल्याकडे एक मॉलिक्यूल भेटतो ग्लुकोजचा. राईट, हे लक्षात ठेवा. आणि तेच त्याचं रायबोलोज बायफॉस्फेट वापस भेटून जात आहे. ही काय होती आपली केल्विन सायकल. Kelvin cycle. Carboxylation. Carboxylation is the fixation of CO2 into stable organic intermediate. आता काय होणार आहे, कार्बोक्सिलेशन म्हणजे काय, CO2 फिक्सेशन आहे स्टेबल ऑर्गॅनिक इंटरमिडिएटमध्ये, म्हणजे जे एक स्टेबल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार, CO2 फिक्सेशन करणार, त्याला आपण काय म्हणणार, कार्बोक्सिलेशन. Carboxylation is the most crucial step of the Kelvin cycle where CO2 utilized for carboxylation of RUBP. मग आता काय करतोय, ही मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे कार्बोक्सिलेशन. याच्यामध्ये काय होतं, CO2चं युटिलायझेशन होतं आहे. कशासाठी, युटिलाइज फॉर द कार्बोक्सिलेशन ऑफ RUBP. आपण कार्बोक्सिलेशन कशाचं करतोय, RUBPचं करतोय. राईट, याच्यापासून आपण एक स्टेबल कंपाऊंड बनवतोय कार्बन डायऑक्साईड आणि RUBP वापरून. This reaction is catalyzed by the enzyme RUBP carboxylase which result in the formation of 2 molecules of 3-PGA. राईट, आपण काय बघितलं होतं, 3-फॉस्फोग्लिसरेट ॲसिड बनायचं, ग्लिसरिक ॲसिड बनायचं. राईट, आपल्या सायकलमध्ये इथून CO2 यायचा, इकडं आपल्याकडं 5 कार्बनवाला RUBP होता, इकडून CO2 आला आणि याच्यापासून काय बनणार आपलं 3-PGA म्हणजे 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. पण आता 3 म्हणजे 3च कार्बन आहे, तर मग आपल्याकडं वापरले आपण किती, 6 कार्बन, आणि आपल्याकडं 3 कार्बनवालाच कंपाऊंड तयार झाला. तर मग किती कंपाऊंड तयार झाले असतील, 3 कंपाऊंड कार्बनवाले 2 कंपाऊंड, म्हणजे 2 मॉलिक्यूल तयार झाले असतील. Since this enzyme also has an oxygenation activity, it would be more correct it called RUBP oxygenase, carboxylase oxygenase or Rubisco. आता हे एन्झाईममध्ये काय आहे, हे एन्झाईम काय करू शकतं, कार्बोक्सिलेशन पण करू शकतं आणि ऑक्सिजनेस, म्हणजे हे एन्झाईम कसं काम करतं, कार्बोक्सिलेज म्हणूनही काम करतं आणि ऑक्सिनेज म्हणूनही काम करतं, दोन्ही काम करतं. म्हणजे कार्बन फिक्स करू शकतं आणि ऑक्सिजन पण फिक्स करू शकतं. आता हे ऑक्सिजन कसं फिक्स करतं हे पुढं कळेल तुम्हाला, आणि त्याचा तोटा काय होतो हे पण कळेल. और रुबिस्को, मग याला काय म्हणणार आपण, RUBP कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज किंवा रुबिस्को. रुबिस्को का म्हणणार, कारण हे जे एन्झाईम आहे आपलं RUBP, ते काय करू शकतं, कार्बोक्सिलेज म्हणजे कार्बन पण फिक्स करू शकतं आणि ऑक्सिजन पण फिक्स करू शकतं, दोन्ही काम करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, रुबिस्को. RUBP कार्बोक्सिलेज किंवा ऑक्सिजनेज. राईट, कार्बोक्सिलेज किंवा ऑक्सिजनेज. आता रिडक्शन, देअर आर सिरीज ऑफ रिएक्शन दॅट लीड टू द फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज. म्हणजे काय होतं, देर इज अ सिरीज, आता याच्यामध्ये काय एक सिरीज ऑफ रिॲक्शन लागतात आपल्याला ग्लुकोज फॉर्म होण्यासाठी. राईट, दिस स्टेप्स इन्व्हॉल्व युटिलायझेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP. आपल्याला काय लागतं आहे, 2 मॉलिक्युल ऑफ ATP लागतात. राईट, एक ग्लुकोज तयार होण्याच्या आधी आणि एक RUBP परत वापस देताना. राईट, फॉस्फोरायलेशन अँड 2 NADPHP फॉर रिडक्शन पर CO2 मॉलिक्यूल. मग आपल्याला काय लागतं आहे, एक CO2 मॉलिक्यूलचं जर आपल्याला रिडक्शन म्हणजे आपल्याला ग्लुकोज बनवायचं एक CO2 मॉलिक्यूलपासून, तर काय काय लागतात, 2 ATP लागतात आणि 2 NADPH लागतात. राईट, त्याच्यापासून काय होणार, आपलं NADPH2 तयार होणार, 2 हायड्रोजन आपल्याला भेटून जाणार. द फिक्सेशन ऑफ 6 मॉलिक्यूल ऑफ CO2 अँड 6 टर्न्स ऑफ द सायकल आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज फ्रॉम द पाथवे. आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला सायकल 6 वेळेस रन करावं लागते आणि आपल्याला किती कार्बन डायऑक्साईडचे ॲटम वापरावं लागणार, मॉलिक्यूल वापरावं लागणार, 6 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल वापरावं लागणार आणि 6 वेळेस ती सायकल कॅरी आउट करावं लागणार. त्यावेळेस आपला एक मॉलिक्यूल तयार होणार ग्लुकोजचा. राईट, Generation of CO2 acceptor molecule RUBP is crucial if the cycle is continued uninterrupted. Generation of CO2 acceptor molecule RUBP is crucial if the cycle is to continue uninterrupted. आता आपल्याला काय रिजनरेशन कशाची गरज आहे, जे RUBP आहे त्याचं आपल्याला काय झालं पाहिजे, रिजनरेशन झालं पाहिजे. जर RUBPच अवेलेबल नसलं तर कार्बन फिक्सेशन होणारच नाही, त्याच्यामुळे आपल्याला RUBPची गरज आहे. आणि ते कसं झालं, अनइंटरप्टेड झालं पाहिजे. जर ते थांबलं किंवा इंटरप्ट झालं तर काय होणार, आपलं जे आपलं कंप्लीट कॅल्विन सायकल आहे ती बंद पडून जाणार आणि आपलं फूड बनणार नाही, म्हणजे आपलं ग्लुकोज बनणार नाही.
द जनरेशन स्टेप्स रिक्वायर्ड 1 ATP फॉर फॉस्फोरायलेशन टू फॉर्म RUBP. आता रिजनरेशनमध्ये काय आपल्याला एक ATP वापरला जातो. इकडच्या साईडला होता बघा रिजनरेशन, राईट. त्यासाठी आपण एक ATP वापरणार. हेन्स फॉर एव्हरी CO2 मॉलिक्यूल एंटरिंग द केल्विन सायकल 3 मॉलिक्यूल ऑफ ATP अँड 2 NADPH आर रिक्वायर्ड. आपण आता 2 ATP कुठे वापरले, इकडच्या खालच्या साईडला ग्लुकोज बनवण्यासाठी वापरले. आणि 2 NADPH टू कशासाठी वापरले, NADPH कशासाठी वापरले, ग्लुकोज तयार करण्यासाठी. ग्लुकोज तयार करण्यासाठी काय काय वापरलं, 2 ATP आणि 2 NADPH वापरले. पण आपल्याला रिजनरेशनसाठी पण एक ATP लागेल, राईट. म्हणजे रिजनरेशन RUBPचं रिजनरेशन करण्यासाठी पण आपल्याला एनर्जी लागणार, आणि ती एनर्जी येणार कडून, आपली ATP कडून. आणि ही ATP आता 2 तिकडचे आणि 1 इकडचं ATP म्हणजे आपल्याला 3 ATP लागतात. तर मग हे काय झालं, 2 ATP लागतात, 3 ATP लागतात आणि 2 NADPH लागतात. आता हे इम्बॅलेन्स झालं, तर मग आपल्याला ATP जास्त तयार करणे लाईट रिॲक्शनमध्ये, राईट. तरच आपलं हे बॅलन्स होईल, राईट. तर मग ATP एक्स्ट्रा ATP कुठं बनतो, आपला लाईट रिॲक्शन म्हणजे सायक्लिक फॉस्फोरायलेशन होतं बघा. त्याच्यात आपण PS1 म्हणजे फोटो सिस्टीम 1चा वापर करतो आणि आपलं ATP बनवतो. हा तो तिसरा एक्स्ट्रा ATP आहे, राईट. इट इज प्रोबॅबली टू मीट दिस डिफरन्स इन नंबर ATP अँड NADPH यूज इन द डायरेक्ट रिॲक्शन दॅट द सायक्लिक फॉस्फोरायलेशन टेक्स प्लेस, राईट. आता ATP आणि NADPH चे जे आपले इम्बॅलन्स होते, इकडं 3 ATP आणि 2 NADPH लागतात. तर मग हे इम्बॅलन्स भरून काढण्यासाठी आपण सायक्लिक फॉस्फोरायलेशन वापरतो. मग त्याच्यात एक्स्ट्रा ATP तयार होतो, मग 3 ATP आपल्याला भेटून जातात. टू मेक 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज 6 टर्न्स इन द सायकल आर रिक्वायर्ड. आपल्याला काय माहिती आहे, एक मॉलिक्यूल बनवायचं म्हणजे आपल्याला 6 वेळेस ती सायकल फिरवणं आहे, राईट. आता C4 पाथवे आपण C3 पाथवे बघितला किंवा केल्विन सायकल बघितली. म्हणजे केल्विन सायकल C3 आणि C4 मध्ये वापरलं जाते, राईट. आता पुढच्या वेळेस आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये C4 पाथवे बघणार आहे. या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.